विद्यार्थी मित्रांनो, ज्या नामावरून आपल्याला ते नाव पुरुष जातीचं आहे का स्त्री जातीचं आहे हे कळतंय, त्या नामाला काय म्हटलं जातंय? तर त्याला म्हटलं जातंय लिंग. आणि लिंगाचे किती प्रकार आहेत? पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग. अशा प्रकारे आज आपल्याला चौथी स्कॉलरशिपमधील घटक तिसरा कार्यात्मक व्याकरणमधील उपघटक 22वा लिंग हे भाग पाहायचा आहे. अत्यंत महत्त्वाचा आणि खूप खूप सोपा असलेला हा भाग आहे. बघा, मला तर खरं तर आश्चर्य वाटतं आहे की हा भाग चौथी स्कॉलरशिपमध्ये कसा आला, कारण दुसरी ते तिसरीचा भाग आहे, इतका सोपा. बघा काय आहे, नामाचे लिंग या प्रकरणामध्ये लक्षात ठेवण्याचा महत्त्वाचा भाग. ज्या नामावरून ते पुरुष जातीचे आहे म्हणजेच नर आहे का स्त्री जातीचे म्हणजेच मादी आहे याचा आपणास बोध होतो, त्याला त्या नामाचे लिंग म्हणतात. मराठी भाषेत 3 प्रकारची लिंग आहेत: पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग. पुल्लिंग म्हणजेच काय रे? ज्या नामावरून आपणास पुरुष जातीचा बोध होतो ते पुल्लिंग. उदाहरणार्थ डोंगर, आपण म्हणतो काय म्हणतो, तो डोंगर. डोंगर म्हणजे पुल्लिंग म्हणजे पुरुष. सूर्य, तो सूर्य म्हणजे काय झाला? पुरुष. समुद्र, तो समुद्र म्हणजे पुरुष. मुलगा, तो मुलगा. घोडा, टुकडुक 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 घोडा, तो घोडा. फळा, तो फळा म्हणजे हे सगळे काय झाले? पुल्लिंग. मग आता पुल्लिंग नामाचा उल्लेख तो या शब्दाने केला जातो, जसं तो चंद्र, तो बैल, पुन्हा तो चिमणा. लक्षात आलं ना? चिमणी नाही, तो चिमणा. हे सगळे काय झाले? पुरुषवाचक. आता मी जे तुम्हाला शिकवायलोय हा सगळा भाग फार महत्त्वाचा आहे बरं का. तुम्ही जर आत्ता सगळा समजून घेतलात तर मग याचे ज्यावेळेस प्रश्न सुरू होतील त्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की अरे, हे सगळं उत्तर तर मला आधीच माहिती होते. दुसरं स्त्रीलिंगी म्हणजेच काय? स्त्रीलिंग. ज्या नामावरून आपणास स्त्री जातीचा बोध होतो ते स्त्रीलिंग होय. उदाहरणार्थ टेकडी. आता टेकडीच्या अगोदर तो लागतंय का? तो टेकडी. जसं जेवणात मीठ कमी असल्यावर होते ना, तसंच होते बघा. तो टेकडी बनल्या, काय स्वयंपाक झाला असं म्हणतो ना आपण. तो टेकडी हे अर्थपूर्ण नाही. मग काय? ती टेकडी. हां, आता शब्दरचना बरोबर आली. पुन्हा अजून काय रे? दुसरं काय दिलंय? चांदणी. तो चांदणी. तो नाही आहे तिथं, मग काय येणार? ती चांदणी. हां, आता कसं कानाला बरं वाटायलंय. पुन्हा नदी. नदीच्या अलीकडे काय येईल? तो नदी नाही, ती नदी. अरे, म्हणजे ती नदी म्हणजे काय झालं? स्त्रीलिंग. पुन्हा मुलगी, तो मुलगा, ती मुलगी. करेक्ट. पुन्हा लांडोर. जसं तो मोर आहे, बरोबर आहे, आणि मोराचं स्त्रीलिंग लांडोर, मग काय? ती लांडोर. पुन्हा वही. वहीच्या अगोदर काय म्हणायचं? तो वही म्हणायचं का? हां, ती वही. म्हणजेच काय झालं? हे सगळे स्त्रीलिंग नामाचा उल्लेख आहे आणि ते उल्लेख करण्यासाठी ती या शब्दाचा वापर केला जातो. जसं ती गाय, ती शाळा, ती चिमणी असं म्हटलं जाते बरं का रे. नपुसकलिंगी नाम. ज्या नामावरून पुरुष जातीचा किंवा स्त्री जातीचा असा कोणताच बोध होत नाही ते नपुसकलिंगी होय. उदाहरणार्थ पाखरू. पाखरू, तो पाखरू. ती पाखरू. दोन्ही नाही, मग काय येते? ते पाखरू. पुन्हा टेबल. तो टेबल नाही, ती टेबल नाही, ते टेबल. ते कपाट, ते मूल, ते झाड, ते टेकडी. हे सगळे नपुसकलिंगी नामाचा उल्लेख करण्यासाठी ते या शब्दाचा वापर केला जातो. ते फूल, ते मैदान, ते पुस्तक असं आपण म्हणतो. आता हे महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा बरं का रे. लिंग ओळखताना कोणतेही नाम प्रथम एकवचनी करावे आणि मगच त्याचे लिंग ओळखावे. जसं घोडे. आता घोडे हे कोणतं लिंग आहे सांगा म्हटलं तर घोडेचं एकवचन काय होतं रे? घोडा. मग घोड्याला तो किंवा ती लावून बघायचं. ती घोडा. ती घोडा नाही होत, तो घोडा. म्हणजे हे पुल्लिंग म्हणायचं. तो लागलं की पुल्लिंग.
तो एक घोडा पुल्लिंग. फुले, फुले म्हणजे अनेक वचन झालं. अनेक वचन फुलेचं एक वचन काय येतं आहे? फूल, एक फूल. मग काय होतं आहे? तो फूल नाही, ती फूल. मग काय होते? नाही, ती बी नाही, मग ते फूल. मग ते फूल म्हणजेच काय झालं? ते एक फूल म्हणजे नपुसकलिंगी. सगळ्यांना समजलं? बहुवचन किंवा आदरार्थी नामाची लिंग ओळखता येत नाहीत, म्हणून त्या नामाचा आदर लिंग ओळखण्यासाठी तात्पुरता काढावा. अगोदर त्या नामाचा अगोदर काय करायचं? लिंग ओळखण्यासाठी त्याचं एकवचन करायचं तात्पुरतं, आणि ते नाव एकवचनी करून मग लिंग ओळखायचं. माझे वडील शेतकरी आहेत. वडील म्हणजे काय? पुल्लिंग. महात्मा गांधीजींनी सत्याग्रह केला. गांधीजी म्हणजे कोण? पुल्लिंग. आता बघा, काही पुल्लिंगी नामाची स्त्रीलिंगी रूपे ठराविक पद्धतीनंच होतात बरं का रे, काही होत नाही त्याचं. उदाहरणार्थ घोडाचं घोडी, शिक्षकचं शिक्षिका, राजाचं राणी, वाघ वाघीण, गायक गायिका, देव देवी, सिंह सिंहीण, लेखक लेखिका, श्रीमान श्रीमती, चिमणा चिमणी, बालक बालिका, आजोबा आजी, कोकिळ कोकिळा, तरुण तरुणी, सासरा सासू, पुन्हा कोंबडा कोंबडी, युवक युवती, हत्तीचं काय येतं आहे? हत्तीन. हे लक्षात आलं? हे थोडं थोडं लक्षात आलं? राईट. चला आता पुढचा भाग. अजून काही शब्द आहेत बरं का रे. बघा काय म्हणले? बघा, नर मादी हे स्वतंत्रपणे होते बरं का रे, स्त्रीलिंगी रूपे. उंट, उंटचं उंटीन होतंय का? नाही. उंटचं काय होते? अरे अरे रे, सांडलं का पाणी? अरे रे 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 रे, किती सांडलं रे पाणी. देवा 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 देवा, काय करावं ह्या पोरांना, सांगितलेलं ऐकत नाहीत. उंटचं सांडणी. पाणी सांडलं नव्हतं, मी उगं म्हणलं. उंटचं स्त्रीलिंगी काय? सांडणी. हे लक्षात ठेवा. विद्वानचं विदुषी, पुरुषचं स्त्री, बोकाचं काय होतं रे? मांजर किंवा वाटी घे रे, ती वाटी घे, हाण मांजर हाण. बोकाचं भाटी पण होतंय, मांजर आणि भाटी, हे लक्षात ठेवा. पुन्हा विदूर म्हणजे ज्याची बायको वारली तो विदूर, आणि विधवा म्हणजे ज्याची मिस्टर वारले ती विधवा. पुन्हा नवरा बायको, बोकडचं शेळी, शेळी, आणि त्याचं पुल्लिंग काय? बोकड. दीरचं जाऊ, पतीचं पत्नी, मोर, मोरचं काय? अरे अरे, लई लाड झाला रे तुमचा, लई लाड झाला. एवढं सोपंही नका. मोर, लांडोर, मुद्दाम म्हणलं लाड तुम्हाला. पुन्हा एडका म्हणजे पुल्लिंगी, एडक्याचं असं म्हणतात ना तुम्ही. मग हे एडका पुल्लिंग, आणि स्त्रीलिंगी मेंढी किंवा मेंढा. तसं नाही, एडका म्हणजेच मेंढा, मेंढी, मेंढा मेंढी, आणि मेंढालाच एडका म्हणतात. हां, चला पुढं. पुत्र कन्या, बैल गाय. आता वास्त्रामध्ये बघा, गाईच्या गोर, गोर जे असते त्याला खोंड म्हणतात. काय म्हणतात त्याला? खोंड. आणि लहान बैल असलेल्याला खोंड, आणि लहान गाय असल्यावर कालवड. काय म्हणायचं त्याला? कालवड. आता हे झालं स्वतंत्रपणे पुल्लिंग आणि स्त्रीलिंग वेगवेगळे. आता काही नामे आणि त्याची स्त्रीलिंग बरं का. आता जर समजा तो मुलगा, ती मुलगी, आणि ते मूल, तो घोडा, ती घोडी, आणि ते शिंगरू, तो बैल, ती गाय, ते वासरू, तो रेडा, रेड्यालाच महिष सुद्धा म्हणतात बरं का रे. महिष पुल्लिंग आणि म्हैस स्त्रीलिंग. रेडी, म्हशीला रेडी सुद्धा म्हणतात. अय चला, रेडी झालात का? अरे बापरे. रेडी झालात का म्हणजे काय? म्हैस झालात का? बापरे, अवघडच आहे बाबा हे स्कॉलरशिपचं. रेडा, रेडी, आणि ते रेडकू, म्हशीच्या पिल्लाला काय म्हणतात रे? रेडकू किंवा
पारडू असं म्हणतात, लक्षात ठेवा. तो पक्षी, ती पक्षीनं, ते पाखरू, तो कोंबडा, ती कोंबडी, ते पिल्लू, तो बोकड आणि बोकडचं स्त्रीलिंगी शेळी, ते करडू, शेळीच्या पिल्लाला करडू, तो एडका किंवा मेंढा आणि ती मेंढी आणि ते कोकरू, मेंढीच्या पिल्लाला कोकरू म्हणतात किंवा मेंढरू असंही म्हणतात. तो समुद्र आणि ती नदी आणि ते डबके, तो वाडा, ती इमारत आणि ते घर, तो ग्रंथ, ती पोथी आणि ते पुस्तक, तो भात, ती भाकरी आणि ते वरण, तो रुमाल किंवा तो फेटा आणि ती पगडी आणि ते पागोटे. समजलं? एखाद्या जोड शब्दाचे लिंग ओळखताना त्याच्या शेवटच्या शब्दाच्या लिंग प्रकारानुसार ओळखावे. साखर भात, भात म्हणजे पुल्लिंग, साखर भात पुल्लिंग. हवा पाणी, पाणी म्हणजे नपुसकलिंग म्हणून हवा पाणी नपुसकलिंग. मीठ भाकरी, भाकरी म्हणजे काय? स्त्रीलिंग म्हणून मीठ भाकरी स्त्रीलिंग. भाजी पाला, पाला म्हणजे काय? तो पाला म्हणजेच पुल्लिंग म्हणून भाजीपाला पण पुल्लिंग. कळालं? सोपं होतं हे सगळंच. आणि ह्या सोप्या भागावरूनच तुम्हाला बघा सगळा पुढचा भाग सोपा जाईल. आता नमुना प्रश्न पुढीलपैकी, पुस्तकात बघा रे, बापरे पुस्तक नाही का? बा बिना पुस्तकाचं वर्गात बसतात का रे तुम्ही? बा पुस्तक आवश्यक आहे रे. कितीदा सांगितलं तुम्हाला, पुस्तकाशिवाय बसू नका, पुस्तक पाहिजे. काय करावं ह्यांना आता? बिना पुस्तकाचं बसायलेत. पुस्तकांना पुस्तक आणल्याशिवाय बसायचं नाही. हां, पुस्तकात बघा बाकीचे, स्वतःच्या पुस्तकात, शेजाऱ्याचं सुद्धा पुस्तक वापरायचं नाही. पुढीलपैकी निश्चितपणे पुल्लिंगी नामाचा पर्याय निवडा. मग आता काय होतंय? ते पुस्तक, ती होडी आणि ते घर. पण पुल्लिंग म्हणजे काय? तो गजरा. पुढचं दुसरं, पुढीलपैकी निश्चितपणे स्त्रीलिंगी नामाचा पर्याय शोधा. पुन्हा समुद्र, तो समुद्र. पुन्हा तो डोंगर आणि ती टेकडी. आता टेकडी ही स्त्रीलिंगी झालं आणि तो ढग म्हणून पर्याय नंबर दुसऱ्याचा 3 उत्तरं दिलेली आहेत. पुढीलपैकी निश्चितपणे नपुसकलिंगी नामाचा पर्याय निवडा. ती फांदी, ती चांदणी, ती शेळी. पण ते आभाळ, ते शब्द लागला प्रत्यय की समजायचं अगोदर लागलं ते नपुसकलिंगी. पुढचं, पुढील वाक्यातील अधोरेखित नामाची लिंग ओळखा. भारत माझा देश आहे. मग आता देश हे कसं आहे रे? माझा देश, तो देश असं म्हणतात ना. म्हणजेच काय? तो लागलं म्हणजे पुल्लिंग झालं, म्हणून त्याचं उत्तर 1. पुढीलपैकी चुकीची विरुद्धलिंगी शब्दांची जोडी ओळखून तिच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा असं म्हणले. मग आता बघा, मोर, लई लाड झाला, लई लाड झालाय. मोर, लांडोर. उंट, सांडलं 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 पाणी सांडलं. उंट, सांडणी. बोकड, बोकडचं काय येतंय? भाटी दिलंय. बोकडचं भाटी का नाही? भाटी म्हणजे मांजर. मांजरीचं काय येतंय? बोका. इथं दिलं बोकड, म्हणून उत्तर चुकलं. तर बोकडचं विरुद्धलिंगी येते शेळी. तर पर्याय नंबर 3 करेक्ट आहे. मेंढा, मेंढी हेही बरोबर आहे. चला, अशा प्रकारे हा भाग नमुना प्रश्नाचा इथंच संपला. नक्कीच तुम्हाला समजला असेल. आता सोडवायचे तुम्हाला सरावासाठीचे प्रश्न, पण एक आहे, तुम्ही अगोदर 1 ते 5 पर्यंतचे प्रश्न सोडवा आणि तुम्ही सोडवल्यानंतर मग पुन्हा आमच्याकडून मार्गदर्शन घ्या. चला सोडवा. वेळ सुरू झाला. 5 प्रश्न सोडवा आणि पुस्तकात कुठे सोडवायचे नाहीत रे, वहीवर सोडवा सगळेजण. चला सोडवलेत, व्हेरी गुड. मग आता वहीवर सगळ्यांनीच अशा पद्धतीनं लिहा. प्रश्न पहिला 1 2 3 4 5 आणि 1च्या पुढं 4 वर्तुळ, 2च्या पुढं 3च्या पुढं 4च्या पुढं 5च्या पुढं सगळे 4 वर्तुळ काढा आणि ताबडतोब सगळ्यांचे उत्तरं तुम्हाला लिहायचे आहेत.
वहीवर. प्रश्न पहिला, पुढील प्रत्येक शब्द गटातील पुल्लिंगी शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा म्हणल्या. आता ह्याच्यात काय करायचं, तुम्हाला फक्त पुल्लिंग कोणतं आहे तेवढं शोधायचं बरं का. पुल्लिंग, नदी म्हणजे ती नदी, पुन्हा टेकडी ती टेकडी, ओढा विहीर ती विहीर, आणि पुन्हा ओढाचं काय येतं रे, तो ओढा येईल का, ती. आता बघा पुल्लिंगी शोधायचं आहे. ती नदी तो ओढा येत आहे, ती टेकडी आणि ती विहीर, म्हणून पहिल्याचं उत्तर काय, पहिल्याचं उत्तर आलं तो ओढा, म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 3. लगे वहीमध्ये 3ला छानपणे रंगवा उत्तर. पुढचा प्रश्न, वारा तो वारा, पुन्हा काय, रात्र ती वीज आणि ती वात. पुल्लिंग शोधा म्हणलं होतं, तो वारा, म्हणून पहिल्याचं म्हणजे पहिल्या प्रश्नातलं दुसऱ्याचं 1. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न, ती जुई तो गुलाब ती चमेली ती जाई, म्हणून फक्त तो अगोदर लावायचं किंवा ती अगोदर लावायचं आणि उत्तर तुमचं तुम्ही शोधून बघायचं. पुल्लिंग शोधा म्हणजे तो कशाच्या अगोदर तो लागलं, तो गुलाब, म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. नुसतं तो आणि ती या 2 शब्दावरच खेळ बघा, इतकं सोपं प्रकरण हे. नंबर 4, गणितामध्ये कसं तुम्हाला उत्तर काढायचं म्हणजे नुसती आकडेमोड करावं लागते, ही पायरी नंतर ती पायरी, ती पायरी नंतर हे गुणाकार नंतर ती वजाबाकी. इथं तसलं काहीच नाही, नुसतं वाचन करा, छान वाचा, मन लावून वाचा, तो लावा ती लावा, झालं उत्तर आलं. आता बघा, सीमा ती सीमा, शेती ती शेती, पुन्हा तो सैनिक आणि ती बंदूक, म्हणून उत्तर पर्याय नंबर 4 तो सैनिक. 4चं उत्तर आलं 4. आता त्याच्यानंतर 5वा प्रश्न जे तुम्ही सोडवलेलंच आहे, ते पुस्तक ती कविता ती वही आणि तो लेखक, म्हणून किती सोपं आहे, तो आणि ती लावायचं, संपलं, उत्तर येतं आहे बघा. फार म्हणजे फार सोपं आहे बघा. 5व्याचं उत्तर तो लेखक म्हणजे पर्याय नंबर 3. अशा प्रकारे बालमित्रांनो झालं तुमचं. प्रश्न पहिलाही सोडवला, आता प्रश्न दुसरा सोडवायचा आहे. पण कसा सोडवायचा, अगोदर तुम्ही वहीवर सोडवा, नंतर पुन्हा मार्गदर्शन पहा. सोडवा बरं प्रश्न दुसरा. आता बघा, सोडवलात खरंच प्रामाणिकपणे, व्हेरी गुड. मग आता तुम्ही मनाने जर सोडवला असेल तरच व्हिडिओ पुढं बघा, नाहीतर व्हिडिओला पॉज करा, थांबवा व्हिडिओला आणि अगोदर सोडवा आणि नंतर पुन्हा भाग पहा. प्रश्न दुसरा, पुढील प्रत्येक शब्द गटातील स्त्रीलिंगी शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता आपल्याला रंगवायचे स्त्रीलिंगी. इतक्या वेळ काय शोधला आपण, पुल्लिंगी. आता स्त्रीलिंगी म्हणजे ती अगोदर कुठे येते बघा, ती राणी. अरे पहिलंच आलं, म्हणून दुसऱ्यामधलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय नंबर 1 ती राणी. तरी पुढचं वाचून बघूया. स्त्रीलिंगी शब्दाचा राणी, गाणी, नानी आणि पाणी. ते गाणी, ते गाणं असं होतं बरं का. गाणी अनेक वचन आहे, मग एक वचन करायचं, गाणं ते गाणं. नानी अनेक वचन आहे, नाणं ते नाणं. पाणी त्याच्यात लागत नाही, हेच लागत नाही प्रत्यय. आता दुसरं, गृहपाठ, तो गृहपाठ, तो अभ्यास, पुन्हा काय, तो प्रयत्न आणि ती भीती. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. लगेच 3ला गोल करा, रंगवा. पुढचं तिसरा, तो विद्यार्थी, तो शिक्षक,
तो शिपाई आणि ती शाळा. म्हणून तिसऱ्याच उत्तर पर्याय नंबर 2. यायलाय ना, तुम्ही अगोदर सोडवल्यामुळं तुम्हाला बरोबर येत आहे. तिसरा प्रश्न, तो थांबा, चौथं चालू आहे ना आता. चौथा, ते पुस्तक, तो ग्रंथ, ते पान आणि ती पोथी कशी आहे? स्त्रीलिंगी, म्हणून ती पोथी. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. पोथी क्रमांक किती आहे? चौथा. चला पुढचा 5वा प्रश्न, तो गड, तो घड आणि तो फड, पण काय राहिलं? कड. जसं वर्तुळाची आकृतीची कड असते ना बाजू, तर म्हणजे काय येईल इथं? ती कड. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 2, ती कड. अशा प्रकारे प्रश्न दुसराही आपला पूर्ण झाला. आता तुम्हाला कितवा सोडवायचा आहे? प्रश्न तिसरा. मग अट काय आहे? तुम्ही अगोदर स्वतः मनाने सोडवा. किती प्रश्न आहेत रे बाळांनो, तुम्हीच सांगा बरं. 5, 50, 100, 200 प्रश्न आहेत का? अरे फक्त 5 प्रश्न आहेत. फक्त मन लावून अगोदर सोडवा. चुकलं तर चुकलं, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही अगोदर काढा. नाही आलं बघा, बरोबर आलं तपासून घ्या. हां, सोडवा. सगळे मन लावून सोडवा बरं. एकाग्रतेनं सोडवा. व्हेरी गुड. प्रश्न तिसरा सोडवला आहे तुम्ही. व्हेरी गुड. नसल तर पॉज करून अगोदर सोडवा. हां, आता पहा, ज्यांनी सोडवला आहे ते पहा. प्रश्न तिसरा, पुढील प्रत्येक शब्द गटातील नपुसकलिंगी शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ राहावा. फार सोपं आहे बरं का. जिथं तो येत नाही आणि ती पण येत नाही ते नपुसकलिंगी. मग पहिलं वृक्ष, काय येईल? तो, ते वृक्ष, ती फांदी, ती पालवी आणि ते फूल. मग आता फूल कसं आहे? ते फूल. मग आता इथं काय येईल उत्तर? बघा बरं काय येईल ह्याचं उत्तर. तर ह्याचं जे उत्तर आहे, हा, तो वृक्ष असा असते बरं का. तो वृक्ष, ती फांदी, ती पालवी आणि ते फूल. म्हणजे ते हे प्रत्यय लागला म्हणजे नपुसकलिंगी. म्हणून तिसऱ्यामधलं पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 4. लगेच 4ला गोल करा. पुढचा दुसरा प्रश्न, तो आंबा, पुन्हा डाळिंबचं काय येईल? ते डाळिंब, तो फणस आणि तो पेरू. म्हणजे काय आलं? ते डाळिंब, तो आंबा, ते डाळिंब, तो फणस, तो पेरू. बरोबर आहे. म्हणून काय येईल डाळिंबाच्या अगोदर? ते डाळिंब. तो डाळिंब नाही आहे, ते डाळिंब. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. पुढचा तिसरा प्रश्न मन लावून वाचा. नदी, ती नदी, तो समुद्र, तो झरा आणि ते डबके. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. 3ला रंगवा. पुढचा चौथा प्रश्न, तो वाघ, तो घोडा, तो उंट, पण ते शिंगरू. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. लगेच 2ला गोल करायचं. 5वा प्रश्न, ते कपाळ, ती काया, तो पाय, तो चेहरा. म्हणजे ते कपाळ, बरोबर आहे.
त्या कपाळावर गंध लागला असं म्हणतात ना, ते कपाळ. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. आलं बालमित्रांनो, समजायला सगळ्यांना प्रश्न. आता जर समजला असेल तर ताबडतोब आता 4था प्रश्न सोडवा बरं. अगोदर तुम्ही सोडवा. सोडवलाय नाही मुलांना 4था प्रश्न? फार सोपा होता ना. बघा बरं, अधोरेखित केलेल्या नामाचे लिंग ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. बघा आता अधोरेखित केलेला शब्द आहे बरं का, त्याचं लिंग ओळखायचं आहे. माझे वडील शेतात खूप कष्ट करतात. आता वडिलांच्या खाली अधोरेखित केले. वडील म्हणजे पुल्लिंग. डोळे बंद करून सुद्धा उत्तर सांगू शकतात तुम्ही. पर्याय नंबर 1 पुल्लिंग. प्रश्न 4था तर अतिशय सोपा आहे, लगेच रंगवा त्याला. पुन्हा प्रश्न 4थामधलं दुसरं. सायंकाळ होताच गडाचे दरवाजे बंद झाले. मग आता दरवाजे म्हणजे दरवाजे अनेक वचन आहे, त्याचं एक वचन करा. दरवाजेचं दरवाजा. दरवाजाचा अगोदर काय येईल? तो दरवाजा का ती दरवाजा? ती दरवाजा नाही, तो दरवाजा. तो दरवाजा म्हणजे दरवाजे म्हणजे पुल्लिंग. राईट. म्हणून दुसऱ्याचं उत्तर सुद्धा पर्याय नंबर 1 तो दरवाजा. पण आता थांबा. अधोरेखित केलेल्या नामाचे लिंग ओळखून त्याच्या सायंकाळ होताच गडाचे दरवाजे बंद झाले. थांबा. दरवाजे अनेक वचन आहे म्हणजे ते दरवाजे येत आहे तिथं. मग ते दरवाजे म्हणजे नपुसकलिंग येईल की रे? पर्याय नंबर 1 नाही आहेत. ते दरवाजे अनेक वचन झालं म्हणून ते दरवाजे बंद झाले, आहे का नाही? म्हणून इथं पुल्लिंग नाही येणार. पर्याय नंबर 3 नपुसकलिंग असं येईल. नपुसकलिंग येतं ह्याचा. हां चला पुढचं. तिसरं. आईने बाळाला दूध भात भरवला. मग आता दूध भात म्हणजे भात, तो भात, ती भात नाही, तो भात. म्हणून दूध भात पुल्लिंगच. म्हणून ह्याचं उत्तर, तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. लगेच 4ला रंगवलं. तिसरा झाला. 4था प्रश्न. राहुलचा पहिला क्रमांक आल्याने सर्वांना आनंद झाला. आनंद, तो आनंद, ती आनंद नाही, तो आनंद. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 1. लगे 1ला रंगवलं. आणि शेवटचं 5वं. गावाजवळ मोठे मंदिर आहे. म्हणजे काय? तो मंदिर, ती मंदिर, ते मंदिर. मोठे मंदिर, ते मंदिर आहे म्हणजेच काय? नपुसकलिंगी. म्हणून पर्याय नंबर 5व्याचं 3. आले तुमचे हेच उत्तर आलेले आहे, तपासून घ्या आणि पुढचे 5 प्रश्न सोडवा लगेच. हां थांबा. आपलं पहिलंच बरोबर होतं रे पोरांनो. दरवाजे, इथं दरवाजेला लागतच नाही, ते दरवाजे नाही, तो दरवाजाच येत आहे. म्हणून इथं पर्याय नंबर ह्या प्रश्न 4थामधलं दुसऱ्याचं 1च येतं. हां हो, तुम्ही म्हणूच लागला होता, ते 1 येतं आहे म्हणून. चला पुढचा प्रश्न 5वा सोडवा. सोडवला 5वा प्रश्न? हां चला पहा बरं काय आहे. पुढीलपैकी चुकीची विरुद्ध लिंग जोडी ओळखून तिच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. हे तर फारच सोपा प्रश्न आहे एकदम. पहिलं काय? गवळी गवळण. बरोबर आलं. पुन्हा दुसरं काय दिलं पर्याय? जनक जानकी, धीर जाऊ, कवी कवयित्री. मग कोणतं येईल रे? जनक जानकी नाही. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 2. चला सॉरी पर्याय नंबर 2 म्हणलं मी 3ला केलं. बघा हे असं होतं बोलत आणि तुमचं सुद्धा परीक्षेत असंच होईल. चक्क माझ्या डोळ्यासमोर पर्याय नंबर 2 म्हणलं आणि 3ला करायलो. असं घोळ परीक्षेत सुद्धा होऊ शकते बरं का बाळांनो. हां दुसरा प्रश्न. वाघ्या वाघीन. इथंच चुकलं. वाघ वाघीन असते. राजा राणी तरुण तरुणी अध्यक्ष अध्यक्षा. बरोबर आहे. दुसऱ्याचं उत्तर पर्याय
एक. आता एक म्हणलं बरोबर एकलाच करायचं, नाही तर गडबडीत डोक्यात विचार दुसरे आले की चुकते बघा. तिसरा प्रश्न, बालक बालिका, शिक्षक शिक्षिका, गायक गायिका आणि लेखक लेखिका पाहिजे, पण तिथं काय दिलंय, लेखनिका. हां, म्हणून शब्दरचना मन लावून वाचा, नाहीतर ते लेखक लेखिकाच म्हणलात तुम्ही, लिहिलंय लेखनिका, चुकलं मग. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय 4. पुढचा प्रश्न चौथा काय दिलाय, देव देवी बरोबर आहे, युवक युवकी बरोबर आहे, पुन्हा आजी आजोबा बरोबर आहे, कोकिळ कोकिळा, आजोबा आजी, युवक युवती पाहिजे. युवक युवती पाहिजे, पण तिथं काय दिले, युवक युवकी. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. काहीतरी टंग ट्विस्टेड करतात बघा. पुढचं 5वं आणि शेवटचं, नर मादी, महिष म्हैस, बोका भाटी बरोबर आहे, पुत्र पुत्री पाहिजे, पण तिथं पुत्रवती लिहिलं आहे. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. चला, अशा प्रकारे आपण लिंग या पाठामधील पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंगवर आधारित असलेले जेवढे प्रश्न आहेत तेवढे सगळे प्रश्न आपण सोडवलेले आहेत मुलांनो. तुम्ही सुद्धा छानपैकी अभ्यास करा. हे जसे प्रश्न सोडवले तसे तुम्ही आणखीन जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकेतले प्रश्न तुम्ही सोडवायचा सराव करा. छान अभ्यास केलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद.